नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले होते 10 आणि मी आणि भाऊ माझा आबलीत निघालो होतो. आता भाऊ आपला पुण्यावरून गाडी घेऊन आलाय. मग आता आपली गाडी नेवाय म्हटलं आबलोली. माझं आणि भावाचं आबलीत काम काय जास्त नव्हतं, पण माहिती आहे ना, गाडी असल्यावर कोण नाही कोणतरी माझं हे आण ते आण सांगतच असतं. मग काय मंडळी, आपल्या MT-15 गाडीवर बसलो आणि आम्ही दोघं जण निघालो आबलूच्या मार्गाला. तुम्हाला मंडळी मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोललो, आपली स्वतःची गाडी असली की आपल्याला कधी पण कुठलं पण काम करता येतं. आता मी आणि भाऊ आबलीत आल्यानंतर पहिलं बँक ऑफ इंडिया ह्या ATM मध्ये जाऊन आलो. ह्या ATM मध्ये आपलं एक ATM चालू करायचं होतं. आता गणपतीचा सीझन आहे म्हणून मच्छीवणी तर भरपूर आल्या होत्या. आज आई पण आमची आबलीत गेली होती आणि आईला बोलवतो आज मच्छी घेऊन ये. आता आम्हाला ना आमची गाडी धुवायची होती. कालच आपला भाऊ पुण्यावरून गाडी घेऊन आला होता आणि गाडीवरून जास्त चिखल उडाला होता. म्हटलं आज गाडी धुवून घेऊया. आता गाडी मस्तपैकी धुवून झाली. मग आम्ही आता गेलो पेट्रोल आणायला. आपल्या चुलत भावाची ना युनिकॉर्न गाडी आहे, मग त्याच्यामध्ये पेट्रोल लागणार होतं. आम्ही पेट्रोल न्यायला आलो अर्धा लिटर. आता आबलीत आमचं सर्व काम आटपलं होतं. मग आता आम्ही घरी निघालो. मग आम्हाला ना रस्त्यात आपले गणपती बाप्पा दिसले. आता आपण फायनली आपल्या गावातल्या रस्त्याला आलो. आता आमची आई आबलीत गेली होती. मग आई आम्हाला आबलीत भेटली. मग आईने आता भेटल्यावर मग एक बोचका दिला आमच्या जवळ. बोचका घेतला. मग आम्ही आता घरी आलो. आईने ना आबलोलीतून ना गेद्राची मस्तपैकी मच्छी घेऊन आली होती जाडी. मग आज आपल्या जेवणाला ना गेद्राची मच्छी आणि मस्त गावठी तांदळाचा भात होता. आज मच्छी ना बऱ्याच दिवसांनी खाल्ली होती. असली भन्नाट झाली होती ना, एकच नंबर लागत होती. आता जेवण केलं आणि रस्त्यावरती आलो तर आपल्या आज ना मुंबईतून सर्व पोरं आलेले आहेत आणि हे बघा सर्व असे रस्त्यावरती जमा झाले होते आणि सर्व आपल्या चर्चा करत होते. ही बघा ही आपली युनिकॉर्न गाडी. ही गाडी आपली बरेच दिवस बंद होती पावसामुळे. आज गावामध्ये महामंडळाच्या 2-3 गाड्या आल्या होत्या आणि ही प्रायव्हेट गाडी पण आली होती, श्री वक्रतुंड म्हणून. हे आपल्या तिन्ही गाड्या आहेत ना, या तिन्ही गाड्या आपण आज धुवायला नेल्या होत्या आणि मस्त धुवल्या आणि आपण निघालो घरी. आपल्या जाताना आपल्याला खूप घाई होती, कारण आपल्या गावात ना आपले गणपती आले होते. संध्याकाळचा टाइम झाला होता आणि गणपती यायला ना खूप उशीर झाला होता, म्हणून पटकन आपण घरी निघालो. आणि हा बघा आपला छोटासा गणपती बाप्पा आपण घेऊन निघालो सभागृहामध्ये. आपल्या गणपती बाप्पाला ना आपल्याला हात लावायला नव्हता, कारण आपल्याला ना अडचण आली होती यावर्षी. आता सभागृहामध्ये आलो तर एवढे सारे गणपती आणलेले होते सर्वांचे, तरी अजून बरेच गणपती बाप्पा यायचे बाकी होते. मग का आपल्या गणपती बाप्पाला व्यवस्थित आपल्या पाटावरती बसवून घेतला आणि ठेवला आपल्या सभागृहामध्ये. इथे गणपती बाप्पा येणार आहे म्हणून आपल्या फोटोशूटला जायचं होतं. आपल्या घरी येणार नव्हता गणपती बाप्पा, मग आपल्याला उद्या फोटोशूटला जायचं होतं म्हणून आपला चार्जिंगला कॅमेरा लावून ठेवू. कॅमेरा आपल्याला लगेच आपण चार्जिंगला लावून घेतला. आता संध्याकाळचा टाइम झालाय तर आईने मस्त कॉफी बनवला नाही. मग आम्ही आता 4 जण घरी होतो ना, मग मस्त कॉफी प्यायला बसलो. मस्त कॉफी प्यायलो आणि बिस्किट खाल्लं. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.